Hello students, welcome to Kiran coaching classes. Today we learn solved example 1.6. A tiny stone of mass 20 gram is tied to a practically massless, inextensible, flexible string and whirled along vertical circles. Speed of the stone is 8 meter per second. When the centripetal force is exactly equal to the force due to the tension. Calculate the minimum and maximum kinetic energy of the stone during the entire circle. Let theta equal to 0 be the angular position of the string. When the stone is at the lowermost position, determine the angular position of the string when force due to the tension is numerically equal to weight of the stone. Use G equal to 10 meter per second square and length of the string equal to 1.8 meter. टायनी स्टोन आहे मास किती आहे 20 ग्रॅम म्हणजे आपल्याला एम दिलेले आहे 20 ग्रॅम ते किलोग्रॅम मध्ये कन्वर्ट केलं 1000 ने डिवाइड करावं लागेल मग 20 ग्रॅमचं किलोग्रॅम मध्ये किती होतं 0.02 किलोग्रॅम आणखीन काय दिलेलं आहे स्पीड दिलेलं आहे स्पीड केव्हा दिलेलं आहे सेंट्रिपिटल फोर्स इज एक्झॅक्टली इक्वल टू द फोर्स ड्यू टू द टेन्शन इक्वल असेल सेंट्रिपिटल फोर्स तर त्यावेळेचं स्पीड दिलेलं आहे 8 मीटर पर सेकंड आहे स्पीड काय होणार व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये चेंज होतो त्यामुळे पूर्णपणे व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला हा स्पीड घेता येईल का नाही घेता येणार नंतर जी दिलेलं आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि लेंथ ऑफ स्ट्रिंग म्हणजेच काय व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे त्याची रेडियस दिलेली ती किती दिलेली 1.8 मीटर दिलेली तर आपल्याला काय करायचं कॅल्क्युलेट द मिनिमम अँड मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ द स्टोन मिनिमम आणि मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करायची तर सर्क्युलर मोशन आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन पाहिलेलं आहे मग आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये सपोज आता हे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन पार्टिकल परफॉर्म दिस मोशन in that case here at lowest position velocity is maximum velocity maximum आहे म्हणजेच मग इथे काय राहणार ह्या पोझिशनला कायनेटिक एनर्जी कशी राहणार आहे मॅक्झिमम राहणार कायनेटिक एनर्जी इज मॅक्झिमम आणि ॲट दिस टॉप पोझिशन velocity इज मिनिमम velocity therefore kinetic energy is minimum at this position आणि ह्या पोझिशनला कायनेटिक एनर्जी याच्या इंटरमिडिएट राहणार आणि आणखीन आपल्याला काय दिलेलं आहे केव्हा काढायचं मिनिमम आणि मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ज्यावेळेस काय आहे इथं 8 मीटर पर सेकंड स्पीड किती आहे 8 मीटर पर सेकंड आहे केव्हा आहे when the centripetal force is exactly equal to the force due to the tension centripetal force हा टेन्शन ची एक्झॅक्टली इक्वल आहे ह्या हॉरिझॉन्टल लेवलला सेंट्रिपिटल फोर्स हा टेन्शन ची इक्वल राहतो हिअर हा सेंट्रिपिटल फोर्स आणि इट इज इक्वल टू द टेन्शन आणि दॅट इज टी इक्वल टू काय आहे mv² अपॉन r ह्या हॉरिझॉन्टल पोझिशनला when particle move from this position to this position horizontal level it rise through the vertical distance that is r distance ने ट्रॅव्हल होता इथून इथपर्यंत ट्रॅव्हल होताना ही जी काय चेंज इन कायनेटिक एनर्जी डिक्रीज होत जाते आणि ती कशात कन्वर्ट होते मग पोटेन्शियल एनर्जी मध्ये मग कायनेटिक एनर्जी मायनस कायनेटिक एनर्जी ॲट दिस पोझिशन इट इज इक्वल टू mgh एच म्हणजे हे व्हर्टिकल हाईट म्हणजे किती राहणार आहे mgr एवढं राहणार आहे आणि परत इथून इथपर्यंत मूव्ह होताना इथून
इथून मी इथपर्यंत मूव्ह होताना पार्टिकल इथून किती डिस्टन्सने राईज होतं, आर एवढ्या डिस्टन्सने राईज होतं. इथून इथपर्यंत मूव्ह होताना सुद्धा चेंज इन कायनेटिक एनर्जी ती कशात कन्वर्ट होणार आहे, पोटेन्शियल एनर्जीमध्ये कन्वर्ट होणार. मग इथं कसे राहणार आहे, हिअर कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम राहील इथल्यापेक्षा. मग आपण काय लिहिता येईल आपल्याला इक्वेशन, एनर्जी इक्वेशन लिहिता येईल. मग कायनेटिक एनर्जी ॲट दिस पोझिशन काय, इथं स्पीड किती आहे, व्ही कन्सिडर करू आपण. मग काय येणार आहे, 1/2 mv² मायनस कायनेटिक एनर्जी मिनिमम कायनेटिक एनर्जी आणि इट इज इक्वल टू किती, पोटेन्शियल एनर्जी मध्ये कन्वर्ट होणार इथून इथपर्यंत किती हाईटने राईज होतं, आर हाईटने. मग पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, mgh, त्याच्यात आर टाकता येईल म्हणजे किती येतं, mgr असं आहे ना. मग देअरफॉर आपण फाइंड आउट करू, मिनिमम कायनेटिक एनर्जी विचारली, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी विचारली, आणि हे जे आहे व्ही म्हणजे काय, एवढं 8 मीटर पर सेकंद आहे ते आपण टाकू. आणि यम ने काय करता येईल, आता इथं का यम टाकता येईल, 1/2 यम किती आहे 0.02 इंटू व्ही किती आहे 8 मीटर पर सेकंद आहे त्याचा स्क्वेअर मायनस कायनेटिक एनर्जी मिनिमम कायनेटिक एनर्जी इट इज इक्वल टू काय आहे, यम किती आहे 0.02 इंटू जी किती आहे 10 आणि इंटू आर म्हणजे लेंथ ऑफ ए स्ट्रिंग किती आहे 1.8. मग इथे किती होणार आहे 0.01 येणार आणि इंटू 8² 64 इंटू दिस 0.64 मायनस मिनिमम कायनेटिक एनर्जी इट इज इक्वल टू हे 18 इंटू 2 36 होते तर किती येणार आहे 0.36 एवढे येणार. मग देअरफॉर मिनिमम कायनेटिक एनर्जी इट इज इक्वल टू मिनिमम कायनेटिक एनर्जी इक्वल टू 0.64 मायनस 0.36 इट इज इक्वल टू 0.28 एवढी मिनिमम कायनेटिक एनर्जी येणार. ही काय जूलमध्ये येणार. हे झालं मिनिमम कायनेटिक एनर्जीसाठीचं. आपण काय केलं कायनेटिक एनर्जी ॲट दिस हॉरिझॉन्टल लेवल मायनस मिनिमम कायनेटिक एनर्जी आणि इट इज इक्वल टू काय पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीमध्ये कन्वर्जन होणार त्या चेंज इन कायनेटिक एनर्जीचा ते कन्सिडर केलं आणि दिलेल्या व्हॅल्यू पुट केलं. तर मिनिमम कायनेटिक एनर्जी किती आली 0.28 जूल एवढी मिनिमम कायनेटिक एनर्जी आली. नंतर आता मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करू. हे झालं मिनिमम कायनेटिक एनर्जीसाठीचं. आता मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी म्हणजे ह्या पोझिशनला आपल्याला काय करायचं ती फाइंड आउट करायची. म्हणजे पार्टिकल इथून इथपर्यंत मूव्ह होताना काय चेंज इन कायनेटिक एनर्जी जेवढी ती कशात कन्वर्ट होणार पोटेन्शियल एनर्जीमध्ये. मग इथली कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी मायनस काय घ्यावं लागेल इथली कायनेटिक एनर्जी मायनस 1/2 mv² इट इज इक्वल टू हिअर mgr कारण तेवढ्याच डिस्टन्सने काय झालेलं आहे राईज झालेलं आहे. मग देअरफॉर कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी मायनस 1/2 इंटू m 0.02 इंटू v² 8² इट इज इक्वल टू m 0.02 इंटू जी 10 आणि इंटू आर किती 1.8 एवढा आहे. नंतर फोर किती येतं मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी इट इज इक्वल टू हे टोटल किती 0.36 आणि हे कॅल्क्युलेशन किती येतं आहे 0.64 इथं मायनस आहे तर काय होणार आहे 0.64 आपल्याला दोन्ही साईडमध्ये ॲड करावं लागेल. मग किती येणार आहे हे 10 परत 10 आणि 1
किती येतं 1 जूल एवढं काय येतं मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी येते. केव्हा येते ज्यावेळेस टेन्शन इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स आहे, म्हणजे आपल्याला व्ही किती 8 मीटर पर सेकंद दिला असता ह्या पोझिशनला, त्यावेळेस काय पार्टिकल इथून इथपर्यंत मूव्ह होतात. मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी लोवेस्ट पोझिशनला आहे आणि ती किती येते 1 जूल एवढी मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी मिळाली. आता हे झालं कायनेटिक एनर्जी, मिनिमम आणि मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ द स्टोन ड्युरिंग द एंटायर सर्कल. नंतर लेट थिटा इक्वल टू 0 बी द अँग्युलर पोझिशन ऑफ द स्ट्रीम when the stone is at the lowermost position. लोअरमोस्ट पोझिशनला आहे स्टोन. आता तर आपल्याला आता काय करावं लागणार आहे, ह्या पोझिशनला आपण व्हॅलोसिटी फाइंड आउट करू. मॅक्झिमम व्हॅलोसिटी, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी 1 जूल आलेलं आहे. मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी व्हॅलोसिटीच्या फॉर्ममध्ये लिहू 1/2 mv मॅक्झिमम स्क्वेअर इट इज इक्वल टू काय 1 जूल, कारण ही कायनेटिक एनर्जीच आहे. मग 1/2 इंटू 0.02 इंटू मॅक्झिमम व्हॅलोसिटी त्याचा स्क्वेअर इक्वल टू 1. इथे किती राहणार आहे 0.01 राहील. 0.01 इंटू मॅक्झिमम व्हॅलोसिटीचा स्क्वेअर इक्वल टू 1. मग मॅक्झिमम व्हॅलोसिटीचा स्क्वेअर इक्वल टू 1 अपॉन 0.01 इट इज इक्वल टू 100 अपॉन 1 एवढं आहे. म्हणजे स्क्वेअर रूट घेतल्यानंतर मॅक्झिमम व्हॅलोसिटी इट इज इक्वल टू काय येणार आहे 10 मीटर पर सेकंड एवढी काय येते मॅक्झिमम व्हॅलोसिटी येते. मॅक्झिमम व्हॅलोसिटी म्हणजे लोएस्ट पोझिशनची व्हॅलोसिटी ते किती आलं 10 मीटर पर सेकंड एवढं आलेलं आहे. आणि नंतरचं आहे पुढचा आता मॅक्झिमम व्हॅलोसिटी म्हणजे लोवेस्ट पोझिशनला आपल्याला व्हॅलोसिटी मिळाली ती किती मिळाली 10 मीटर पर सेकंड एवढी व्हॅलोसिटी मिळाली. आता ह्या पोझिशनला थिटा इक्वल टू 0 आहे लोअर पोझिशनला अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि पार्टिकल आता डिटरमाइन द अँग्युलर पोझिशन ऑफ द स्ट्रिंग when force due to tension is numerically equal to weight of the stone. फोर्स जो आहे ड्यू टू द टेन्शन कशाची इक्वल आहे टी इक्वल टू काय आहे mg. तर थिटा आपल्याला काय करायचा फाइंड आउट करायचा. सपोज आता हिअर इज द थिटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती आहे हे थिटा आणि ह्या पोझिशनला आपण कन्सिडर करू टी इक्वल टू काय mg हे कन्सिडर करता येईल. आणि ॲट एनी अँगल थिटा काय हिअर हे mg आणि आपण पाहिलेलं व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये वेट mg काय दोन कॉम्पोनंटमध्ये रिझॉल्व होतं. एक हे कॉम्पोनंट याला टँजेन्शियल mg साइन थिटा आणि हा कोणता आहे mg कॉस थिटा एवढा आहे. आणि हे टेन्शन टी दोघांचा रिझल्टंट फोर्स म्हणजे कोणता होणार आहे टी मायनस mg कॉस थिटा. टी मायनस mg कॉस थिटा इट इज इक्वल टू काय सेंट्रिपिटल फोर्स राहणार आहे. इट इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. v is the velocity at this position and therefore t equal to mg असताना t equal to mg टाकता येईल but t equal to काय आहे mg. therefore mg minus mg cos theta it is equal to काय mv square upon r. आणि m ने डिवाइड केल्यावर काय होणार आहे m गेट कॅन्सल्ड and therefore g minus g cos theta it is equal to v square upon r. r ने मल्टिप्लाय करताय r ने मल्टिप्लाय केल्यावर काय होणार rg minus rg cos theta इट इज इक्वल टू काय v स्क्वेअर असं मिळणार. v म्हणजे इथली व्हॅलोसिटी मिळते आपल्याला ह्या पोझिशनला आणि rg कॉमन घेता येईल ब्रॅकेटमध्ये काय येतं मग rg कॉमन घेतल्यावर ब्रॅकेटमध्ये 1 मायनस काय कॉस थिटा
इक्वल टू काय व्ही स्क्वेअर, हे इक्वेशन मिळालं आपल्याला. आर जी इंटू इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा इक्वल टू काय आहे व्ही स्क्वेअर, हे इक्वेशन मिळतं. आणि आता व्हर्टिकल आपल्याला काय करायचं, व्हर्टिकल कॉम्पोनंट काढायचं आहे. व्हर्टिकल कॉम्पोनंट म्हणजे किती व्हर्टिकल डिस्टन्सने मूव्ह होतं, म्हणजे थिटा इथं किती आहे 0 आहे ह्या पोझिशनला, आणि इथं आल्यानंतर पार्टिकल एवढा अँगल आपण थिटा कन्सिडर केला, आणि ह्या पोझिशनला हे टेन्शन हे काय एम जी कॉस थिटा आहे, आणि त्यावेळेस टेन्शन इट इज इक्वल टू काय एम जी आहे ते आपण कन्सिडर केलं. त्याच्यावरून आपल्याला व्ही स्क्वेअर इक्वल टू काय मिळालं, आर जी इंटू इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा मिळालं. याचा आपल्याला यूज करायचा आहे. आणि आता इथून इथपर्यंत पार्टिकल इथून मूव्ह होत आहे, इथपर्यंत येत आहे, तर किती व्हर्टिकल डिस्टन्सने राईज होणार, आपण इथं परपेंडिक्युलर टाकला, एवढ्या व्हर्टिकल डिस्टन्सने काय होईल राईज होईल पार्टिकल. सपोज आपण एवढं डिस्टन्स एक्स मानू, आणि हे टोटल डिस्टन्स जे आहे ते रेडियस आहे, सर्कलचे काय आहे रेडियस आहे, आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशनची रेडियस आहे, हे सुद्धा किती आहे रेडियस आहे. आणि आपल्याला एवढ्या डिस्टन्सने व्हर्टिकली राईज होतं हे कन्सिडर करायचं, कारण आपण कन्सिडर करणार ना पोटेन्शियल एनर्जीमध्ये काय होतं कन्व्हर्जन होतं. मग देअरफॉर काय होणार आहे, मग एवढी हाईट काढायची आपल्याला, ही हाईट म्हणजे हे रेडियस मायनस एवढा डिस्टन्स आपण हे एक्सने डिनोट केला. तर ते कसं येतं ते सांगते, किती व्हर्टिकल राईजने इन्क्रीज होतं ते फाइंड आउट करायचं. इथे अँगल थिटा आहे, मग इथं हा राईट अँगल ट्रिअँगल आहे. मग देअरफॉर कॉस थिटा जर घेतला आपण, कॉस थिटा इक्वल टू ॲडजसंट साईड किती एक्स घेतली आपण, आणि आपण हायपोटिनस हा किती आहे आर. मग देअरफॉर एक्स इक्वल टू काय आता आर कॉस थिटा, एवढं एक्स डिस्टन्स आहे, एक्स इक्वल टू आर कॉस थिटा. आणि आपल्याला एवढं डिस्टन्स फाइंड आउट करायचं, एवढं डिस्टन्स. मग टोटल आर मधून एक्स वजा करता येईल, म्हणजे एच हाईट आहे, एच हाईट आपण कन्सिडर करू, आणि आर मायनस का आहे एक्स, एक्सची व्हॅल्यू टाकू, आर मायनस आर कॉस थिटा, आर कॉमन घेता येईल, आणि ब्रॅकेटमध्ये किती येतं 1 मायनस कॉस थिटा, एवढ्या हाईटने राईज होईल व्हेन हिअर देर इज अ अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा, म्हणजे पार्टिकल इथून मूव्ह थिटाने डिस्प्लेस झाला अँग्युलर डिस्प्लेसमेंट, त्यावेळेस किती हाईटने राईज होईल आर इंटू इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा, एवढ्या हाईटने काय होईल ते राईज होईल. मग आपल्याला हाईट मिळालं, एच इक्वल टू काय व्हर्टिकल डिस्टन्स आहे, एच इक्वल टू काय आर इंटू इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा, आणि ह्या पोझिशनची व्हेलॉसिटी किती आहे व्ही स्क्वेअर इक्वल टू आर जी इंटू 1 मायनस कॉस थिटा. मग मागाच्या सारखंच करताय, हिअर कायनेटिक एनर्जी ॲट दिस पोझिशन मायनस कायनेटिक एनर्जी ॲट दिस पोझिशन, इट इज इक्वल टू काय पोटेन्शियल एनर्जी. मग देअरफॉर कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी येणार, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी मायनस काय येणार आहे, हे इथल्या पोझिशनचं आपण व्ही स्क्वेअर कन्सिडर करू 1/2 एम व्ही स्क्वेअर, आणि इट इज इक्वल टू काय आहे एम जी एच, एम जी एच म्हणजे काय एम जी एच कन्सिडर करू, आणि नंतर व्हॅल्यू टाकू. देअरफॉर ही कायनेटिक एनर्जी म्हणजे 1/2 एम इंटू व्ही, व्हॅलॉसिटी किती मॅक्झिमम व्हॅलॉसिटी 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर, ते घ्यावं लागेल आपल्याला, मायनस 1/2 इंटू एम व्ही स्क्वेअर टाकायचा, हा व्ही स्क्वेअर किती आहे आर जी इंटू इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा, हा व्ही स्क्वेअर टाकला, आणि इट इज इक्वल टू एम इंटू जी किती आहे 10, आणि इंटू एच किती घ्यायचा आर इंटू का आहे 1 मायनस कॉस थिटा. यमने आता काय करताय डिवाइड करताय, यम प्रत्येक ठिकाणी आहे त्याने डिवाइड करू, ते कॅन्सल होऊन जाईल, आणि 2 ने मल्टिप्लाय केल्यावर इथं 2 टाइम येणार, म्हणजे मग 1/2 पण कॅन्सल होतं,
मग 10 स्क्वेअर म्हणजे 100, 2 इंटू किती येणार आहे 100 येणार. 10 स्क्वेअर 2 नाही 2 नाही येणार, 2 ने मल्टिप्लाय केल्यावर 2 कॅन्सल होईल, फक्त 100 स्क्वेअर राहील. 10 स्क्वेअर राहील म्हणजे 100. इथं पण 2 कॅन्सल होतो, m कॅन्सल होतो आणि मायनस r किती आहे 1, r नंतर घेऊ आपण, इंटू g इंटू 1 मायनस कॉस थिटा. इट इज इक्वल टू, इथला m कॅन्सल होता, 2 ने मल्टिप्लाय करू आपण, 2 इंटू 10 इंटू r इंटू 1 मायनस कॉस थिटा एवढं येणार. आणि देअरफॉर r g आपण इथं काय केलेलं आहे, g इक्वल टू तसंच ठेवू mg म्हणजे सिम्प्लिफिकेशनसाठी. मग इकडं आणता येईल, देअरफॉर 100 इक्वल टू, हे प्लस होईल इकडं आलं, आर जी इंटू 1 मायनस कॉस थिटा आणि प्लस 2 टाइम आर जी इंटू काय 1 मायनस कॉस थिटा. तर हे 1 टाइम प्लस हे 2 टाइम 3 टाइम येणार. 100 इक्वल टू 3 आर जी इंटू काय 1 मायनस कॉस थिटा असं येतं. आणि आपल्याला कॉस थिटा साठी सॉल्व करायचं आहे. देअरफॉर काय येणार आहे 100 आणि r ची व्हॅल्यू टाकू आपण. 100 इक्वल टू 3 इंटू r 1.8 इंटू जी 10 आणि इंटू 1 मायनस कॉस थिटा. आणि देअरफॉर काय येणार आहे 10 कॅन्सल होईल 10 ने डिवाइड केल्यानंतर. 10 इक्वल टू काय येतं 1.8 इंटू 3 5.4 इंटू 1 मायनस कॉस थिटा. आणि देअरफॉर काय येणार मग 1 मायनस कॉस थिटा इक्वल टू वी गेट 1 मायनस कॉस थिटा. It is equal to 10 upon 5.4. Therefore 1 minus cos theta equal to 100 upon 54. असं येणार. And therefore cos theta इकडे घेता येईल 1 minus 100 upon 54 equal to cos theta येणार. आणि 54 minus 100 upon 54 it is equal to cos theta. And therefore we get cos of theta equal to 100 मधून 54 सबट्रॅक्ट करता येईल आणि नंतरचं 46 मायनस 46 अपॉन 54 आणि cos of theta equal to मायनस 23 अपॉन 27 एवढे येतात. आणि थिटा इक्वल टू काय येणार कॉस इनवर्स ऑफ मायनस 23 अपॉन 27. आणि याचा अँगल आपण फाइंड आउट केला लॉग टेबलच्या सहाय्याने, तर ते किती येतं 148 डिग्री आणि 25 काय मिनिट एवढा अँगल येतो. हा थिटा किती आहे 148 डिग्री 25 मिनिट. हे झालं एक्झाम्पल, सॉल्व एक्झाम्पल 1.5.